तर मित्रांनो, पायथॉनमध्ये अशी काही एक लायब्ररी अवेलेबल आहे, ओपन सोर्स लायब्ररी अवेलेबल आहे, न्यूमेरिकल पायथॉन असं म्हणतात. आणि तिचा वापर जर आपण करायला शिकलो ना, एकदम फास्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन आपण करू शकतो एकदम फास्ट. तर सगळ्यात महत्त्वाचं मी या लायब्ररीबद्दल सांगतो. याला म्हणतात न्यूमेरिकल पायथॉन. यस, नमपाय, सिम्पल नमपाय न्यूमेरिकल पायथॉन असं याचा लायब्ररीचं नाव. लायब्ररी यूज फॉर फास्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन अँड न्यूमेरिकल ऑपरेशन. याचा वापर जर केला तर आपण करू शकतो फास्ट आणि कमीत कमी कमांड मध्ये करू शकतो. इट इज मेनली यूज फॉर वर्क विथ अरेस. यस, इथं अरेचा वापर होणार आहे. आता मागच्या केसमध्ये आपण लिस्ट हे बनवत होतो. आता अरेने बघा तुम्ही nth डायमेन्शनल अरेचा आपण ते तयार करू शकतो. त्याला लिमिटलेस म्हणू शकतो आपण. खूप मोठ्या फाईल आपण याच्यात करू शकतो. खूप मोठा डेटा घेऊ शकतो आपण. इट इज द बेस्ट लायब्ररी फॉर मेनी डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग टूल्स. यस, बेस्ट लायब्ररी म्हणतात याला. कोणत्यासाठी? डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग साठी ही बेस्ट लायब्ररी झाली न्यूमेरिकल पायथॉनची. आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन पाहिजे तर याचा वापर बिंदास करायला पाहिजे आणि वापर शिकून घ्या. करण्यासाठी सायंटिफिक आपल्याला काय करायचं आहे, न्यूमेरिकल पायथॉन नमपाय, याला नमपाय सुद्धा आपण शॉर्टकट की नमपाय आपण याच्यात म्हणू शकतो. म्हणजेच नम मिस न्यूमेरिकल, पी-वाय मिस पायथॉन इज अन इसेन्शियल ओपन सोर्स पायथॉन लायब्ररी यूज फॉर सायंटिफिक अँड न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन. सायंटिफिक म्हणजे जे सगळं आलं, कॉस्ट काही सगळेच प्रकार झाले सायंटिफिक अँड न्यूमेरिकल कॉम्प्युटिंग. याच्यात तुम्ही कम्प्युटिंग करू शकतात. द मेन ऑब्जेक्ट इन नमपाय इज द एन-डी अरे, एन डायमेन्शनल अरे. एन-डी अरे म्हणजेच एन डायमेन्शनल अरे याच्यात आपल्याला मिळतो. हॉरिझॉन्टल मध्ये तुम्ही किती एन डायमेन्शनल अरे तुम्ही नंबर घेऊ शकता आणि तुम्ही खूप मोठे कॅल्क्युलेशन करू शकता. द मेन ऑब्जेक्ट इन नमपाय इज द एन-डी अरे. हा सगळ्यात महत्वाचा फीचर या लायब्ररीमध्ये आहे. एन डायमेन्शनल आपल्याला अरे मिळतोय डायरेक्ट आणि ओपन सोर्स आहे, म्हणजे सगळ्यांसाठी फ्री झालं एन डायमेन्शनल अरे असल्यामुळं. आता सगळ्यात महत्वाचा लायब्ररीचा वापर कसा करायचा. यस मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं इम्पोर्ट केल्याशिवाय ही लायब्ररी आपल्याला डायरेक्ट अशी अवेलेबल नाही. इम्पोर्ट करावं लागते पहिली. तर एक कमांड, सिंपल कमांडने ही लायब्ररी इम्पोर्ट करा, तरच तुम्ही याचा उपयोग करू शकता, याचा वापर करू शकता सिंपल काहीतरी सॉल्व्ह करण्यासाठी. आता अरे म्हणजे काय, तुम्ही हॉरिझॉन्टल रो आणि कॉलम काही याचे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकता. मॅट्रिक्सचे एकमेकाशी मल्टिप्लाय, सबट्रॅक्ट, ॲडिशन काही करू शकता. व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता. रो आणि कॉलम मध्ये याचा खेळ आता इथून स्टार्ट झाला. इम्पोर्ट नमपाय ॲज एनपी. यस, आता आपल्याला ही लायब्ररी जर वापर करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं ही कमांड जर नसेल ही लायब्ररीचा ॲक्सेस आपल्याला मिळणार नाही. इम्पोर्ट नमपाय ॲज एनपी. तुमच्याकडे मोबाईल असेल तुम्ही मोबाईलवर लगेच करून पहा. पायथॉन मध्ये काय प्रेस करणार तुम्ही, सिंपल गुगल colab.research.com याच्यात करा आणि ही लगेच इम्पोर्ट नमपाय ॲज एनपी ही कमांड द्या. त्याच्यानंतर तुम्ही घ्या एनपी अरे. आता याच्यानंतर एनपी न्यूमेरिकल पायथॉन, एनपी म्हणजे न्यूमेरिकल पायथॉन डॉट अरे आणि त्याच्यानंतर तुम्ही लिस्ट बनवा. 1 2 3 मी 4 नंबर घेतले. प्रिंट ए म्हणलो, ही अरे आपले झाले शिफ्ट 1 2 3 4 आपले रिझल्ट प्रिंट झाला. हे सिंपल एक्झाम्पल. ही लायब्ररीचा वापर कसा करायचा त्यासाठी मी सोपं छोटंसं एक्झाम्पल घेतलं. इम्पोर्ट, याच्याशिवाय ती लायब्ररी ओपन होणार नाही. इम्पोर्ट नमपाय ॲज एनपी डॉट अरे द्यावं लागेल आपल्याला आणि इथं तयार करा. काही रॅन्डम नंबर घ्या 1 2 3 4 आणि प्रिंट ए म्हणून तुम्ही ह्या लायब्ररीचा, आता आपण लायब्ररी एंट्री केली. ही कमांड ऍक्टिव्हेट पाहिजे तरच या लायब्ररीचा आपल्याला फीचर वापरता येईल. आता की फीचर काय आणि मी काही गोष्टी याच्यात प्रोग्रामिंग सुद्धा काही करून दाखवणार, छोट्याशा प्रोग्रामिंग. तुम्ही मोबाईलवर त्याचा वापर करा आणि लगेच पायथॉन तुम्हाला काही याच्यावर तुमचा कमांड आणि ग्रिप पायथॉनवर बसायला तुमची स्टार्ट होऊन जाईल. की फीचर्स याच्यात काय, फास्टर दॅन पायथॉन लिस्ट. यस, पायथॉन मध्ये लिस्ट हा एक प्रकार आहे. त्या लिस्टमध्ये तुमचा जेवढा टाइम जातो त्याच्या तिथे तुमचे खूप मोठे स्पीड खूप जास्त मिळतो तुम्हाला याच्यात न्यूमेरिकल पायथॉन मध्ये. सायंटिफिक कॅल्क्युलेशन फास्ट करायचे असेल तर सगळ्यात बेस्ट लिस्टपेक्षा मी याला सपोर्ट करेल. कारण सगळ्यात महत्वाचं सपोर्ट एन डायमेन्शनल अरे. यस, एन डायमेन्शनल म्हणजे ते किती लिमिटलेस एन डायमेन्शनल अरे याच्यात वापरायला मिळतं आपल्याला. नमपाय कोर फीचर इज द एन डायमेन्शनल अरे विच सपोर्ट एन डायमेन्शनल अरे अँड मॅट्रिक्स. यस, इथं मॅट्रिक्सचा आता रोल आला. डायमेन्शनल 1 by 1 1 by 2 1 3 काही पण तुम्ही मॅट्रिक्सचा प्रकार याच्यात घेऊ शकता. मल्टिप्लाय, ॲडिशन, सबट्रॅक्शन. तुम्ही एक रो मध्ये एक रो घ्या, त्याला 2 मल्टिप्लाय करायचा, ते सगळं काही करता येईल तुम्हाला. It can store element of different type. All element in numerical Python numpy array must be of the same data type. सेम डेटा टाईप पाहिजे. लिस्ट असेल तर सगळे नंबर पाहिजे, तिथं सगळे गोष्टी सेम पाहिजेत, सेम डेटा टाईपच्याच पाहिजे.
परफॉर्मन्स अँड मेमरी इफिशियन्सी, याचा परफॉर्मन्स यस लिस्ट, आपल्याला लिस्ट पायथॉनचं फंक्शन लिस्ट याच्याशीच परफॉर्मन्स आणि आपल्याला याची मेमरी इफिशियन्सी त्याच्याशी लिस्टची कम्पेअर जर केली, NumPy अरे आर स्टोर्ड इन अ सिंगल कंटिन्युअस ब्लॉक ऑफ मेमरी. यस, याचं बघा स्टोरेज कसं आहे, सिंगल कंटिन्युअस ब्लॉक ऑफ मेमरी विच अलाउज फॉर फास्टर ॲक्सेस आणि मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन म्हणजे डाटा क्लिनिंग, तुम्ही मर्जिंग काही करू शकता, दोन सेल एकत्र करू शकता, असं काही मॅनिप्युलेशन जर करायचं असेल, फास्टर ॲक्सेस करायचा असेल, देन पायथॉन लिस्टपेक्षा हे फीचर आपल्याला याच्यात पाहायला मिळतं. नंतर वेक्टराइज ऑपरेशन अँड ब्रॉडकास्टिंग, याचे दोन प्रकार झाले. याचं ब्रॉडकास्टिंगचं फंक्शन डिफरंट आणि वेक्टराइज ऑपरेशनचं डिफरंट. न्यूमेरिकल पायथॉन प्रोव्हाइड्स अ वास्ट कलेक्शन ऑफ हाय लेवल मॅथमॅटिकल फंक्शन दॅट ऑपरेट ऑन एंटायर अरे ॲट वन्स. द ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, मेकॅनिझम अलाउ अरिथमेटिक ऑपरेशन टू बी परफॉर्म ऑन ॲरे ऑफ डिफरंट शेप्स अँड साइज. डिफरंट म्हणजे रो आणि कॉलम तिकडे अलग अलग आपले हे असतील, 2 रो असतील तर 4 कॉलम, याच्या गोष्टी सुद्धा आपण याच्यात करू शकतो. डिफरंट शेप म्हणजे डिफरंट रो डिफरंट कॉलम्स असं जर असेल एक्सेल मध्ये पाहायला मिळतं. शेप आणि साइजेस, रो मध्ये 4 एलिमेंट आहे, बट याच्यामध्ये कॉलम मध्ये 15 एलिमेंट आहेत. हे डिफरंट साईज आणि शेप झालं याच्यामध्ये, तर एक फीचर आपल्याला पाहायला मिळतं. एक्सटेन्सिव्ह फंक्शनॅलिटी, द लायब्ररी ऑफर कॉम्प्रेसिव्ह मॅथमॅटिकल अँड लॉजिकल फंक्शन. सिंपल फंक्शन याच्यात अवेलेबल आहे. लिनियर अल्जेब्रा, रूटीन्स, फोरियर ट्रान्सफॉर्म, स्टॅटिकल ऑपरेशन लाईक मीन, मीडियन, स्टँडर्ड डिव्हिएशन अँड रँडम नंबर, सगळ्या गोष्टी सगळे फीचर याच्यात अवेलेबल आहे. एन डायमेन्शनल अरे वापरायला मिळतोय आणि ओपन सोर्स लायब्ररी आहे ही पण. याच्यात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, मी कमांड जी सांगितली त्यांनी इम्पोर्ट केल्यानंतर हे सगळे फंक्शन तुमचे ऍक्टिव्हेट होतील आणि तुम्ही आता सिंपल काही प्रोग्रामिंग सुद्धा करून पाहिजे. याच्या द मेन ऑब्जेक्ट इन NumPy इज एन डायमेन्शनल अरे. पहिलं याचं फीचर समजून घ्या, एन डायमेन्शनल अरे वापरायला भेटला आपल्याला. तर आता फर्स्ट सगळ्यात महत्त्वाचं इम्पोर्ट ही कमांड तुम्हाला पहिली इम्पोर्ट केल्याशिवाय ही लायब्ररी ओपन होणार नाही. हे डायरेक्ट तुम्ही जर ही कमांड घेतली, हे विथाऊट ह्या कमांडने तुम्ही ए इक्वल टू np.array आणि हे टाकून बघा आणि प्रिंट ए म्हणा, तुम्हाला काहीच मिळणार नाही. कारण तुम्ही लायब्ररीचा वापरच करण्यासाठी इम्पोर्ट नाही केली, तोपर्यंत तुमचं हे फंक्शन इनॅक्टिव्ह इनव्हॅलिड असणार. तो इम्पोर्ट करून घ्या सगळ्या ठिकाणी. मी सगळ्या याला इथं एकदाच इम्पोर्ट करून ठेवलं म्हणजे लायब्ररी आपली एन डायमेन्शनल अरे आपल्याला वापरायला भेटलेली आहे. इम्पोर्ट NumPy ॲज NP ही कमांड तुमची एकदा तरी याच्यात फर्स्ट सुरुवातीला टाईप झाली पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही काहीच रन करू शकणार नाही. त्याच्यानंतर np.array, दरवेळेस np काही डिफाईन करतो, मी ए डिफाईन करतो np.array. त्याच्यानंतर मी काय घेतोय, लिस्ट घेतोय आणि प्रिंट ए म्हणतोय, मला ही लिस्ट भेटली पाहिजे. बस याच्यात ही ब्रॅकेटमध्ये ही लिस्ट झाली, 1 2 3 4 लिस्ट झाली ब्रॅकेटमध्ये NP अरे. तर बस मला तिने हॉरिझॉन्टल मध्ये रिझल्ट काय दाखवला पाहिजे, तुम्ही जे काय डिफाईन केले ते सगळे याच्यात लिस्ट तयार झाली पाहिजे रिझल्ट मध्ये. नंतर क्रिएट अरे क्रिएट करायचं मला. आता शॉर्टकट की याच्यामध्ये सुद्धा आहेत. बस np.zeros मला 0 क्रिएट करायचे आणि किती 5 0 करायचे. ब्रॅकेटमध्ये 5 टाकवा, तुमचे 5 0 1 2 3 4 5 0 तुम्हाला डायरेक्ट रेडी आन्सर मध्ये मिळतील. डायरेक्ट रिझल्टच मिळेल 5 0चा डायरेक्ट डिस्प्ले होईल. सो शॉर्टकट की याच्यामध्ये आहे, न्यूमेरिकल पायथॉन लायब्ररीमध्ये शॉर्टकट की खूप आहेत. np.zeros 5 0 तयार करून दे, 5 0 तयार. np.ones np.ones आता मला 3 ones करायचे, 3 करायचे, 4 करायचे असेल तुम्ही 4 इथं 1 येतील, 1 1 1 असे 3 डिस्प्ले होतील. आता याचं ऑपरेशन तुम्ही मल्टिप्लाय, ॲडिशन, सबट्रॅक्शन तुम्ही हे बाकीच्या पुढच्या कमांडने करू शकता. आता फक्त मी शॉर्टकट कमांड, मी इथं 0 1 आणि NP अरेंज 1 ते 10. आता मी असं पण करतो, NP अरेंज 0 ते 10 हे मला याच्यातले नंबर पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं 0 पासून 10 नंबर घ्यायचे. आता याने अरेंज करायचे 0 पासून 10 पर्यंत. 10 पर्यंत म्हणजे 10 येणार नाही याच्यात. 0 पासून सुरुवात जर केली 9 ला 10 नंबर तयार होतील. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर नाही येणार. 10 नंबर तुम्हाला घ्यायला सांगितलं, 0 पासून सुरुवात करा 10 नंबर. तर 0 पासून सुरुवात केल्यावर 10 नंबर झाले. तर अरेंज केले मी np.arrange असं मी करू शकतो. तर या झाल्या क्रिएट अरेज अशा या कमांडनी. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचंय, सिंपल मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचं आहे. अरे मॅथमॅटिकल ऑपरेशन मध्ये मी काय करतो, ए इक्वल टू np.array आणि एक मी घेतलं याच्यात लिस्ट, एक अरे घेतला 1 2 3 नंबर घेतले. बी इक्वल टू np.array, दुसरा पण मी हे ग्रुप घेतला 4 5 6. हे आता अरेचं मी अरिथमेटिकल मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकतो. यांना मल्टिप्लाय, मला वाटलं याला मल्टिप्लाय करायचं 2 4, काही मल्टिप्लाय करायचं ए ला बी ला, दोघांचं मल्टिप्लाय, दोघांचं स्क्वेअर, काही करायचं असेल. आता प्रिंट ए प्लस बी म्हणजे काय, दोन्ही अरेंजचं आता ऍडिशन झालं पाहिजे. 4 1 4 आणि हाफ 1 5
5 6 7 7 आला पाहिजे 5 नंतर 6 7 8 9 यस रिझल्ट आपला ऍडिशन जर केली तर हे दोन्हींची ऍडिशन झाली पाहिजे. नंतर प्रिंट ए इंटू 2 बस मला याला जर 2 मल्टिप्लाय करायचा असेल प्रिंट ए इंटू मल्टिप्लाय इंटू 2 याला सगळ्या ठिकाणी 2 मल्टिप्लाय होईल रिझल्ट मला मिळेल. 1 ला 2 मल्टिप्लाय केला तर 2 नंतर 2 4 नंतर 3 6 सिंपल. तुम्ही आता असं काही कमांडने सिंपल ॲरे शिकू शकता, मॅथमॅटिकल ऑपरेशन शिकू शकता. आता बघा आपण आधी सुरुवातीला छोटे कॅल्क्युलेशन करत होतो ए इक्वल टू 10 बी इक्वल टू 10 त्याला मल्टिप्लाय ॲडिशन सबट्रॅक्शन करत होते. आता ॲरेमध्ये तुमचे खूप मोठे नंबर याच्यात खूप मोठी लिस्ट असणार आणि तुम्ही याच्यावर कॅल्क्युलेशन डायरेक्ट सिंपल ए बी तुम्हाला जे काय करायचं ते करू शकता. मला बीला असं वाटलं मला बीला मल्टिप्लाय 2 करायचा प्रिंट बी मल्टिप्लाय 2 हे तुम्हाला याला सुद्धा 2 मल्टिप्लाय होऊन मिळेल. यांचा तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्शन तुम्ही काही पण मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकता. आता रिझल्ट डायरेक्ट मिळेल तुम्हाला. नंतर आहे स्टॅटिकल फंक्शन स्टॅटिकल एनपी मीन मॅक्सिमम मिनिमम. आता बस काय एनपी डॉट मीन आता या कमांडने काय मिळेल तुम्हाला डॉट मीन याचा ॲव्हरेज एचा याचा डायरेक्ट ॲव्हरेज 3 नंबर 3 4 5 6 डिवाइड बाय 3 हा तुम्हाला ॲव्हरेज मिळाल. यस 2.0. आता फ्लोटिंग नंबर आहे 6.0 फ्लोटिंग 2.0 हा फ्लोटिंग नंबर झाला. 64 बीट याचं झालं लोकेशन. नंतर एनपी मॅक्स ए याच्यामधला मोठ्यातला सगळ्यात हायेस्ट नंबर आपल्याला शोधून पण देईल. एनपी डॉट मॅक्स याच्या आणि एचा मोठा नंबर कोणता 3 मला 3 नंबर मिळेल. हा कोणता आहे 3 इंटिजर आहे त्याच्यात डेसिमल पॉईंट नाहीये तर तिने मला सांगितलं याच्यात आन्सर मध्ये सांगितलं हा इंटिजर आहे 3. येथे वरती फ्लोट होता 2.0 असल्यामुळे ॲव्हरेज काढताना 2.0 आन्सर मिळेल. नंतर मिनिमम नंबर शोधायचा बी मधला 4 5 6 हे बी मधले आहे मिनिमम. एनपी डॉट मिनिमम बी मधला मिनिमम नंबर 4 आहे असा आपल्याला याच्यात रिझल्ट डिस्प्ले झाला पाहिजे. तर हे सगळ्यात सोप्या कमांड व्हायच्यात होत्या. आता याच्यामध्ये ॲरे आपल्याला आहे इथं एन डायमेन्शनल म्हणजे तुम्ही खूप मोठे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करू शकता. कारण का इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचे व्होल्टेजेस आणि करंट. आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये व्होल्टेजेस आपल्या पॉवर सिस्टीममध्ये व्होल्टेजेस इतक्या रिडिंग आपल्याकडे अवेलेबल असतात ड्युरिंग फॉल्ट. आपण 24 आवर्सच्या जर रिडिंग घेतल्या आणि त्याचं अनालिसिस केलं तर आपलं हे खूप कामात येऊ शकतं. आणि हे न्यूमेरिकल पायथॉन ओपन सोर्स लायब्ररी आहे आणि सायंटिफिक कॅल्क्युलेशन फास्ट करण्यासाठी याचा वापर होतो आणि कमांड पण खूप कमी आहेत. पण याच्यासाठी सगळ्यात महत्वाची हे पहिले इम्पोर्ट नमपाय ॲज एनपी डॉट ॲरेने आपल्याला इथं कोड लिहावा लागतो. एनपी डॉट ॲरे सगळ्या ठिकाणी बघा एनपी डॉट ॲरे आहे. एनपी डॉट ॲरेने आपण करू शकतो. नंबर घेतला आपण ए इथं एनपी डॉट ॲरे हे डिफाईन फंक्शन झालं पायथॉन फंक्शन झालं हे डिफाईन केलं आपण. त्याच्यानंतर आपण ऑपरेशन सेम तेच वापरतो आपण प्रिंट ए प्लस बी कर ए मायनस बी कर नंतर 2 मल्टिप्लाय कर एला 2 मल्टिप्लाय कर बीला असं आपण बाकीचं कॉमन आपण पायथॉनच्याच कमांड वापरतो. पण एनपी डॉट ॲरे डिफाईन करण्यासाठी एनपी डॉट ॲरेच पाहिजे. एन डायमेन्शनल ॲरे वापरून तुम्ही मोठे कॅल्क्युलेशन इलेक्ट्रिकलचे कॅल्क्युलेशन करू शकता अशा रीतीने.